सहकार्य करा. भरपूर वेळ नक्कीच निघून गेलेला आहे, वाया गेलेला आहे. क्षेत्ररक्षण त्वरित लावून घ्यायचो आहे. वेळेबद्दल सहकार्य करा. बॉलर तयार. पांडुरंग सावर षटकातील पहिला बॉल टाकण्याकरता सज्ज होतील. बॉलिंग ट्रॅकवर राईट आर्म राऊंड विकेटने. यावेळेस खेळायचा होता ऑन साइडच्या दिशेने. बॅट ऑन बॉल संपर्क होत नाही. चेंडू जाईल यावेळेला डॉट. अप्रतिम सुरुवात त्यांच्या माध्यमातून राहिले गेलेले आहे. या संघाचे नक्कीच चांगले बॉलर आहेत. पांडुरंग सावर डॉटने केली आहे सुरुवात. बॅटर असतील स्ट्राईक एंडला रवींद्र पाटील. त्यांना मात्र खेळायचा होता ऑन साइडच्या दिशेने. बॅट ऑन बॉल संपर्क झाला नव्हता. कनेक्शन देखील झालं नव्हतं. चेंडू निघून गेला होता डॉट करता. यावेळेस पायांचा भेद करणारा चेंडू आणि प्लम एलबी सापडलेले आहेत. रवींद्र पाटील बॅक टू द पवेलियन गॉन. चला अनिल विलास साहेबांच्या माध्यमातून यस नक्कीच आमच्याकडे पैसे जमा झालेले आहेत. कॅश प्राइज नक्कीच आलेला आहे. पांडुरंग सावर यांच्याकरता विकेटांना प्राप्त झालेले आहे. 100 रुपयाचा कॅश प्राइज दिलं जाईल आणि नक्कीच चांगलं सहकार्य त्यांच्या माध्यमातून लाभलं गेलेलं आहे. त्यांचं मात्र एटीएम त्यांनी खुला केलेला आहे आपल्या या विभागातील संघांना. आता मात्र पहिली विकेट डाऊन झालेली आहे. रवींद्र पाटील हे फलंदाज बाद झालेले आहेत. तर त्याच्या जागेवरती रामचंद्र दिवा दाखल झालेले आहेत. म्हणजे नेटच्या आतमध्ये रामचंद्र दिवा आणि भालचंद्र दिवा. पाहूया कशा प्रकारे बॅटिंग करतील या पहिल्या इनिंग मध्ये. त्याच्या अगेन्स्ट बॉलर असतील पांडुरंग सावर. 2 चेंडू टाकून झालेले आहेत. 2 मध्ये 1 विकेट त्याने प्राप्त केलेली आहे. षटकातील तिसरा बॉल राईट आर्म राऊंड विकेट सज्ज होतील. स्ट्राईक एंडला रामचंद्र दिवा यांना आपण पाहणार आहोत. चला घाई करायची आहे. बॉलर तयार पांडुरंग सावर. तिसरा बॉल असेल या षटकातील. यावेळेस चांगला फटका चेंडूला दिशा दिलेला चेंडू जाईल कव्हर पॉइंट क्षेत्रामध्ये. सुंदर क्षेत्ररक्षण झालेलं आहे. भूषण जाबर यांच्या माध्यमातून फक्त एक सिंगल धाव मिळेल बॅटिंग करणाऱ्या संघाला. सिंगलच्या मदतीने अकाउंट ओपन झालेलं आहे. मल्हारी मास्टर भेंडीपडा या संघाचा. धावसंख्या 1. षटकातील चौथा बॉल. बॉलर तयार पांडुरंग सावर. फुलटॉस बॉल हॅमर केला बॉलला. सुंदर क्षेत्ररक्षण झालेलं आहे मिड विकेटला. अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण. यामुळे आणि या 2 धावा कंप्लीट झालेल्या आहेत. या 2 धावांनी संघाची धावसंख्या 6 या अंकावर पोहोचले गेलेले आहे. धावसंख्या 6 धावा धावफलकावर लागल्या गेलेल्या आहेत. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर चांगली सुरुवात केलेली आहे बॉलर पांडुरंग सावर. या बॉलरने 1 विकेट त्यांना प्राप्त झाले होते. एकंदरीत 6 धावा त्यांनी खर्च केलेल्या आहेत पहिल्याच ओव्हरमध्ये. आता मात्र नवीन बॉलर बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होतील. बॉलिंग करण्याकरता जय बजरंग पालनापड संघाच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत. 2 बॅटर आहेत.
पहिला आली ना मग हा तेच ना. धावसंख्या संघाची झालेली आहे 9 धावा धाव फलकावर लागल्या गेलेल्या आहेत. निलेश हा बॉलर अप्रतिम कामगिरी त्याच्या माध्यमातून पहिल्या 5 बॉलमध्ये 3 धावा त्याने खर्च केलेल्या आहेत. शेवटचा बॉल या षटकातील हा प्रकार बॉल अपील केलेला आउट. बॅटची एज आणि फलंदाज बाद मिस्टर रामचंद्र दिवा बॅक टू द पवेलियन गम. अतिशय सुंदर बॉलिंग निलेश यांच्या माध्यमातून राहिले गेली. या ओव्हरमध्ये त्यांना देखील 100 रुपयाचा कॅश प्राइज प्राप्त होईल. अनिल विलात यांच्या माध्यमातून संघाची धावसंख्या फक्त आणि फक्त 9 धावा ऑन द बोर्ड लागल्या गेलेल्या आहेत. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर चांगली बॉलिंग केली निलेश काकड या बॉलरने. 3 धावा त्याने खर्च केलेले आहेत. आता मात्र 3 ओव्हरचा खेळ बाकी असेल आणि पाहावं लागेल किती धावांपर्यंत मजल मारली जाईल. मल्हारी मास्टर भेंडीपाडा संघाच्या माध्यमातून तर नवीन बॅटर एंटर झालेले आहेत. मैदानाच्या आतमध्ये गणेश कोठावले एंटर झालेले आहेत. गणेश आणि रामचंद्र हे 2 बॅटर आहेत. मैदानाच्या आतमध्ये चांगली बॅटिंग करावी लागेल. या दोन्ही बॅटरला नक्कीच चांगला कमबॅक करावी लागेल. चांगल्या प्रकारे बॅटिंग पार्टनरशिप बनवावी लागेल. स्ट्राईक एंडला स्ट्राईक एंडला भालचंद्र यांना आपण पाहणार आहोत. बॉलर तयार गंगाधर लोखंडे. षटकातील पहिला बॉल असेल. बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होतील गंगाधर लोखंडे. त्यांच्या अगेन्स्ट बॅटर असतील पहिलाच बॉल डाऊन द लेग साइड. काय कळलेलं मैदानाच्या आतमध्ये डाऊन द लेग साइड बॉलची हाताळणी. वाईड बॉलचा इशारा आलेला पंचांचा. 51 धाव मिळेल बॅटिंग करणाऱ्या संघाला. सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या डबल फिगर मध्ये पोहोचली गेलेली आहे. 10 या आकड्यावर पोहोचली गेलेल्या धावसंख्या. आता मात्र धावसंख्येचा वेग वाढवावा लागेल. भरपूर कमी धावा या म्हणलेल्या आहेत. आता मात्र अतिशय सुंदर चेंडू हाताळणी. विकेट कीपर चुकतोय. चेंडू जाईल शॉर्ट पॉइंटच्या दिशेने. लेग बायचा इशारा आलेल्या पंचांचा. 51 धाव मिळेल बॅटिंग करणाऱ्या संघाला. संघाची धावसंख्या 11 या अंकावरती पोहोचली गेलेली आहे. धावसंख्या 11 धावा धावफलकावर लागल्या गेलेल्या. बॉलर गंगाधर लोखंडे. 1 बॉल मध्ये नक्कीच 2 धावा त्याने खर्च केलेल्या आहेत. षटकातील दुसरा बॉल असेल. लेफ्ट आर्म राऊंड विकेट सज्ज होतील बॉलिंग करण्याकरता. बॉलिंग ट्रॅकवर स्ट्राईक इनला गणेश यांना आपण पाहणार आहोत. यावेळी चांगला फटका ऑन द राईज केला बॉलला. चेंडू जाईल अलॉंग द कार्पेट मिड विकेटच्या दिशेने. खराब रक्षण. चेंडू होईल फरार. पाहायचं आहे काय घडलेलं आहे मैदानाच्या आतमध्ये. ऑन साइडच्या दिशेने बॅकअप झालेला आहे. चेंडू नक्कीच अडवलेला आहे मैदानाच्या आतमध्ये आणि या 2 धावा मिळतील बॅटिंग करणाऱ्या संघाला. या 2 धावांनी संघाची धावसंख्या 13 वर पोहोचली गेलेली आहे. चांगला बॅकअप ऑन साइड झालं होतं
आणि या 2 धावा त्याने वाचवलेल्या आहेत आपल्या संघाकरता. बॉलर तयार गंगाधर लोखंडे. षटकातील पुढील बॉल असेल. यावेळेस गतीमध्ये परिवर्तन. मिस टाइम स्ट्रोक. चेंडू जाईल बॅटची एज लागून डिक्लरेशन झोन मध्ये आणि या 2 धावा डिक्लेअर मिळतील बॅटिंग करणाऱ्या संघाला. 2 धावा डिक्लेअर. या 2 धावाने संघाची धावसंख्या 15 वर पोहोचली गेलेली आहे. धावसंख्या 15 धावा धावफलकावर लागल्या गेल्या. बॉलर गंगाधर लोखंडे. 3 बॉल टाकून झालेले आहेत. 5 धावा 6 धावा त्यांनी खर्च केलेल्या आहेत. आता मात्र मिस टाइम स्ट्रोक. चेंडू जाईल शॉर्टलेग क्षेत्रामध्ये सुद्धा विकेट किपर चेंडूला फील्ड करतील, फेकी करतील. तत्पूर्वी ही 1 धाव मात्र कंप्लीट केलेली आहे दोन्ही बॅटरने. चांगल्या प्रकारे धावा बनवताना दिसत आहेत दोन्ही बॅटर गणेश आणि यावेळेस पुढील बॉल असेल. आता मात्र खेळायचं होतं ऑन साइडच्या दिशेने. चेंडू जाईल यावेळेला डॉट. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता, ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडू आणि बॅट मध्ये कोणताही संपर्क झाला नाहीये. चेंडू जाईल यावेळेला निर्धाव. सुरेख सुरुवात, जबरदस्त वापसी, बॅकअप कमबॅक केलेले या बॉलरने या बॉल वरती. आता मात्र पुढील बॉल असेल या षटकातील. आफ्टर बॉलची हाताळणी. यावेळेस काय घडलेलं आहे. रनआउटच्या स्वरूपामध्ये फलंदाज होते. आणि या 2 धावा मिळतील. धावसंख्या 18 या अंकावर पोहोचली गेलेली आहे. बॉलर तयार भूषण जाबर. यावेळेस हवेमध्ये चेंडू. आणि या पुन्हा एकदा 2 धावा कंप्लीट केलेल्या आहे दोन्ही बॅटरने. संघाची धावसंख्या 20 या अंकावर पोहोचली गेलेली आहे. भालचंद्र आणि प्रभाकर हे 2 बॅटर आहेत. नक्की चांगला प्रयत्न त्याच्या माध्यमातून राहिला गेलेला आहे या ओव्हर मध्ये. भूषण तयार. यावेळेस मिस टाइम स्ट्रोक बॅटची एज. चेंडू जाईल डिक्लेरेशन झोन मध्ये. आणि या 2 धावा मिळतील डिक्लेअरच्या स्वरूपामध्ये. संघाची धावसंख्या 22 या अंकावर पोहोचली गेलेली आहे. भूषण जाबर हा बॉलर. 3 चेंडू टाकून झालेले आहेत. 3 बॉल मध्ये 6 धावा त्यांनी खर्च केलेल्या आहेत. आता मात्र 3 बॉलचा खेळ बाकी असेल. इकॉनॉमिकली चांगल्या प्रकारे बॉलिंग ते करत आहेत. प्रत्येक बॉल मध्ये 2 धावा त्यांनी खर्च केलेल्या आहेत. आता मात्र षटकातील 4था बॉल असेल. 3 बॉलचा खेळ बाकी या ओव्हर मध्ये. धावसंख्या 22 वर पोहोचली गेलेली आहे. बॉलर तयार भूषण जाबर. षटकातील 4था बॉल टाकण्याकरता सज्ज होतील. यावेळेस बेस्ट टाइम स्ट्रोक. हवेमध्ये चेंडू. चेंडू जाईल पुन्हा एकदा डिक्लेरेशन झोन मध्ये.
आणि या 2 धावा डिक्लेअर मिळतील बॅटिंग करणाऱ्या संघाला. या 2 धावांनी संघाची धावसंख्या 24 वर पोचली गेलेली आहे. धावसंख्या 24 धावा धाव फलकावर लागला गेलेला आहे. स्कोर मूव्स ऑन 24 रन्स, लॉस ऑफ 3 विकेट. यावेळेस सुंदर चेंडू हाताळणी खेळायचा होता ऑन साइडच्या दिशेने. बॅट अँड बॉल संपर्क होत नाही. चेंडू जाईल यावेळेला डॉट. सुरेख कमबॅक भूषणाच्या माध्यमातून चेंडूला फ्लाइट दिली होती, आमंत्रण दिलं होतं बॅटरला, परंतु चेंडू जाईल डॉट. यावेळेस सुंदर फटका, चांगला करेक्शन. चेंडू जाईल ऑन साइडला, फिल्डर आहे त्या ठिकाणी. चांगलं क्षेत्ररक्षण, सुरेख फेकी आणि या 2 धावा मात्र कंप्लीट केलेला आहे दोन्ही बॅटरने. 2 धावांनी संघाची धावसंख्या 26 या अंकावरती पोहोचले गेलेले आहे. जबरदस्त, नक्की चांगले प्रयत्न करतात दोन्ही बॅटर. सिंगल आणि डबल वर त्याचा विश्वास दर्शवत आहेत या पहिल्या इनिंग मध्ये. आता मात्र शेवटचा ओव्हर बाकी असतील. पहिल्या इनिंग मध्ये पाहावं लागेल बॉलिंग करण्याकरता जय बजरंग पालनापड संघाच्या माध्यमातून कोणता गोलंदाज सज्ज होईल बॉलिंग ट्रॅकवर. धावसंख्या झालेली आहे 26 धावा. आता मात्र शेवटचा ओव्हर बाकी असेल पहिल्या इनिंग मध्ये. भरपूर कमी धावा या बनल्या गेलेल्या आहेत बंडीपाल संघाच्या माध्यमातून. शेवटचा ओव्हर बाकी असेल. इथून 20 ते 25 धावा यायला पाहिजेत, बनल्या गेल्या पाहिजेत, तरच सन्मानजनक स्थितीमध्ये पोहोचू शकतोय जय बजरंग पालनापाडा हा संघ. बॉलर तयार, पहिला बॉल षटकातील. यावेळेस कोदरण्याचा प्रयत्न होता, चेंडू जाईल बॅक टू द बॉलर आणि हे 1 धाव मात्र कंप्लीट केले जाईल दोन्ही बॅटरच्या माध्यमातून. संघाची धावसंख्या 27 वर पोहोचली गेलेली आहे. रवींद्र तुंबडा हे बॉलर. नक्कीच आता मात्र 5 बॉलचा खेळ बाकी असेल. या शेवटच्या ओव्हर मध्ये कशा प्रकारची बॉलिंग केली जाईल त्यांच्या माध्यमातून एक्सपिरियन्स खेळाडू तर आहेत, नक्कीच चांगले बॉलर बॉलिंग करतील. यावेळेस सुंदर फटका, हवेमध्ये चेंडू, चेंडू खाली गंगाधर, झेल मात्र ड्रॉप झालेला आहे. खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. बॅकअप देखील खराब झालेला आहे ऑफसाइडच्या दिशेने. आणि या 3 धावा कंप्लीट केल्या दोन्ही बॅटरने. या 3 धावाने संघाची धावसंख्या 30 वर पोहोचली गेलेली आहे. धावसंख्या 30 धावा धाव फलकावर लागला गेलेला आहे. आता मात्र 4 बॉलचा खेळ बाकी असेल. 2 बॉल मध्ये 4 धावा खर्च करतोय बॉलर रवींद्र. यावेळेस सुंदर फटका, फोर्स केला बॉलला, चेंडू जाईल अलॉंग द कार्पेट. पांडुरंग आहे त्या ठिकाणी, सुंदर क्षेत्ररक्षण त्याच्या माध्यमातून. पाचवा बॉल. अरे वा,
36 धावा धावफलकावर लागल्या गेलेल्या आहेत आणि 37 धावांचं लक्ष असेल जय बजरंग 40+ मास्टर पालनापाडा या संघाला. 37 धावा हॅलो हॅलो 35 धावांची गरज. 36 बनवल्यात. बॅट्समॅन कोण आहे?
बॅटिंग मला काशीनाथ 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 काशीनाथ. हॅलो हॅलो. पांडू सावर. हॅलो हॅलो. 5 ओव्हरीत 37 रन बनवायचे आहेत. आणि गणेश. हॅलो गणेश. चालू करायचं. हॅलो हॅलो. हा चालू करायचं आहे. पहिला चेंडू घेऊन गणेश पांडुरंगसाठी. हॅलो हॅलो. दुसरा बॉल आणि 1 रन. 2 बॉल 2 रन झालेले आहेत. तिसरा बॉल घेऊन गणेश. ओ बॉल. प्रत्येक षटकारासाठी 100 रुपये लावलेले गेलेले आहेत. आणि विकेटसाठी पण 100 रुपये लावलेले गेले आहेत. आली. चौथा बॉल घेऊन जातील. संघाची धावसंख्या 3. डोंगरीपाडा. अचानक डोंगरीपाडा आणि आई चावंडाई नागले. टॉस साठी यायचं आहे कॅप्टन. दोन धावा पूर्ण. संघाची धावसंख्या 5. 4 बॉल 5. 5 बॉल 5 बॉल 5 बॉल 5. बरोबर. चला अचानक डोंगरीपाड्याचा कप्तान या आई चावंडाई नागले. टॉस उडवले या. दुसरी ओव्हर घेऊन येतील. काय नाव आहे? कोण आलाय? रवी का? नाही. 4 ओव्हरचे सामने होतील. हे बॉलर कोण आहे? काय नाव आहे त्याचं? मधुकर. बॉलरचं नाव मधुकर. मधुकर जाधव. दुसरी ओव्हर घेऊन येतील पांडुरंगसाठी. काशीनाथसाठी. काशीनाथच्या रन किती झाल्या? पहिला बॉल घेऊन येतील मधुकर. काशीनाथसाठी. संघाची धावसंख्या 5. वेल बॉल आउट. विकेट आहे.
संघाची धावसंख्या 5. दुसरी ओव्हर. मधुकर, रवींद्र तुंबडा. चला दिनेश भाई. कमलाकर जाधव यांच्या हस्ते टॉस उडवला जाईल. या. पाच रन. संघाची धावसंख्या 5. 2 बॉल टाकून झालेले आहेत मधुकर यांचे. रवींद्रसाठी तिसरा बॉल घेऊन. ओ वाईड बॉल. मधुकर वाईड बॉल टाकतोय. नाही, हात काढ. डॉट बॉल. बॅटिंग आहे. हां. मधुकर रवींद्रसाठी. आणि हा सुंदर फटका असा. रवी फिल्डर आहे तिथे, चांगली फिल्डिंग. विकेट. 2 विकेट, 2 रन. तिसऱ्या रनाला विकेट गेलेली आहे. एकूण रन रेट झालेला आहे 8. मधुकर याचे बॉल झालेले आहेत 4 बॉल टाकून झालेले आहेत. 4 बॉल टाकून 2 बॉल बाकी आहेत. रन झाले 8. दोन विकेट 8 रन. दुसऱ्या ओव्हरचा कट केलेला आहे. 2 रनांसाठी डिक्लेअर रन आहे. 2 धावा डिक्लेअर. धावसंख्या झालेली 10. कैलास हा नवीन बॅटर आलेला आहे. पांडुरंग यांनी 2 रनांसाठी शेवटचा बॉल पांडुरंगसाठी. धावसंख्या 10. ओ 1 रन. 2 ओव्हर 11 रन. दोन ओव्हर 11 रन झालेले आहेत. अठरा बॉलला 26 रन पाहिजे. तिसरी ओव्हर घेऊन येतील. बघूया डोंगरीपाडा संघाकडून. भेंडीपाडा 26 ना. 18 बॉल 26 रनांची गरज आहे. पालनापाडा संघाला. रोहिदास तिसरी ओव्हर घेऊन येतील. बघूया पांडुरंगसाठी.
रोहिदास पांडुरंगसाठी पहिला बॉल घेऊन येतील. डॉट बॉल टाकलेला आहे. 17-26. पांडुरंग चांगली वेटिंग करावी लागेल. फटका मारलेला आहे आणि 1 रन काढलेली आहे आणि दुसऱ्या रनची दुसरी रन पूर्ण. पांडुरंग 2 रन. एकूण रन झाले 13. 2 बॉल 13. तिसरा बॉल घेऊन जातील. एक रन. 14 रन झालेले आहेत. कैलास चौथा बॉल घेऊन जातील. कैलाससाठी रोहिदास आणि खूप सुंदर फटका मारलेला आहे. बघूया 1 रन पूर्ण. दुसऱ्या रन आणि दुसरी रन पण पूर्ण. संघाची धावसंख्या झाली 16. चार बॉल टाकून झालेले आहेत. 16 रन झालेले आहेत. जोरकस मारलेला फटका. 1 रन पूर्ण. दुसऱ्या रनाची दुसरी रन पण पूर्ण. संघाची धावसंख्या झालेली 18. कैलास रोहिदासचा लास्ट शेवटचा चेंडू. विकेट. लेग बायची 1 रन काढलेले आहे. धावसंख्या झाल्या 19. 3 ओव्हर टाकून झालेले आहेत. किती 12 बॉल 8 रनची गरज आहे. बघूया भेंडीपाडा संघातून कोण येतो. 12 बॉल 18. पाणी घेऊन जावा. तीन विकेट दयानंद गेलेला आहे. चौथी ओव्हर घेऊन कोण येते बघूया. भेंडीपाडा संघातून 12 बॉल 18 रनाची गरज. 12 बॉल 18. अनिल पाटील समोरून जाताना आपल्या संघाची मदार त्यांच्यावर आहे. चौथी ओव्हर घेऊन येतील. बघूया नरेश पांडुरंग साठी. एक रन पूर्ण केलेला आहे आणि दुसरी रन पूर्ण. दुसरी रन पूर्ण. डॉट बॉल.
डॉट बॉल केले तर प्रेशर येईल. 7 बॉल 11 रनाची गरज. बघूया पांडुरंग. एक रन पूर्ण केलेला आहे. दुसऱ्या रनसाठी धावलेला आहे आणि 2 रन पूर्ण. 6 बॉल 9 रनची गरज आहे. पालनापाडा संघाला, जय बजरंग पालनापाडा संघाला 6 बॉलात 9 रनची गरज आहे. पांडुरंग ओपनरला उतरलेला आहे आणि तो तिथे टिकून आहे एका जागेवर. आणि 12 बॉलात 17 रन काढल्यात पांडुरंगने. 6 बॉलात 9 रनची गरज आहे. पैसे टाकले नाही तर 500 रुपये. बघूया 6 बॉल 9 रनची गरज. लास्ट ओव्हर कोण घेऊन येते बघूया आपण भेंडीपाडा संघातून. कोण 6 बॉल 9 रन. प्रभाकर दिवा आणि दयानंद. बघूया प्रभाकर दिवा आपल्या संघासाठी किती रन थांबवतोय हे बघायचं आहे. 6 बॉल 9 रन. दयानंद वाईड बॉल. 6-8 रन. प्रभाकर दिवा 6 बॉल 8 रन. दयानंद. बघूया कशा प्रकारे रन होतात. 6 बॉल 8 रन. पहिला बॉल घेऊन जातील क्या. कॅच होती तिथे पण सोडलेले आहे. 2 रन धावून काढलेले आहेत. 5 बॉल 6. प्रभाकर दिवा दुसरा बॉल घेऊन जातील दयानंदसाठी. अंपायरचा काय निर्णय असेल. वाईट बॉल आहे. 1+1 2 रन. पाच बॉल 4 रन. प्रभाकर दिवा खूपच आपल्या लाईन मधून भरकटलेले आहेत. आणि बघूया दुसरा बॉल. गे 2 रन. 4 बॉल 2 रन पाहिजे विजयासाठी पालनापाडा संघाला. 4 बॉल 2 रन पाहिजे पालनापाडा संघाला. जय बजरंग पालनापाडा. दयानंद खूपच चांगली बॅटिंग करतोय आपल्या संघासाठी. 4 बॉल 2 रन. 4 बॉल 2 रनची गरज आहे. प्रभाकर दिवा बघूया कुठल्या प्रकारे आपल्या बॉलिंग ट्रॅकवर. आणि क्या 3 बॉल 2 रन. खूपच इंटरेस्टिंग. 3 बॉल 2 रन. भूषण जाबर बघूया 3 बॉल 2 रन. 3 बॉल 2 रन. भूषण जाबर यांनी जर 2 रन काढल्या तर हिराजी चौधरी यांच्याकडनं 200 रुपयाचे पारितोषिक आहे. भूषण जाबर यांनी जर 2 रन काढल्या तर हिराजी चौधरी यांच्याकडनं 200 रुपये
चे पारितोषिक आहे. भूषणसाठी 3 बॉल 2 रन. घेऊन ठेव. पैसे जमा केलेले आहेत. भूषण यांनी 2 रन काढले, त्याला 200 रुपयाचे पारितोषिक आहे. हिराजी चौधरी करून 3 बॉल 2 रन. प्रभाकर दिवा बघूया आपल्या संघासाठी कुठल्या प्रकारचा बॉल टाकतात. भूषण यांना नाही. 3 बॉल 2 रन. ओ आणि ही कॅच. 200 रुपये हुकलेले आहेत, ते 200 रुपये परत देणार. 2 बॉल 2. खूपच इंटरेस्टिंग मॅच. प्रभाकर दिवा आपल्या मॅचेत रंग भरताना काय बॉल टाकतात बघूया. 2 बॉल 2 कंपल्सरी चेसिंग आहे. 2 बॉल 2 मध्ये तुम्हाला रन काढायचेच आहेत. 1 रन काढली तरी काही होणार नाही. पालनापाडा संघ जय बजरंग पालनापाडा. गंगाराम लोखंडे बघूया प्रभाकर दिवा यांना कुठल्या प्रकारचा बॉल टाकतात. आणि गंगाराम यांनी 2 रन काढल्या. हिराजी चौधरी यांचे 200 रुपये पारितोषिक आहे, अजून बाकी आहे. तसंच जर 2 रन काढल्या तर हिराजी चौधरी कडून 200 रुपयाचं पारितोषिक तसंच ठेवलेलं आहे. गंगाधर साठी बघूया 2 बॉल 2 रन. खूपच इंटरेस्टिंग. 2 बॉल 2 रन. प्रभाकर दिवा हो बॉल 2 बॉल 2 रन पाहिजे. नाही 1 बॉल 2 रन पाहिजे. नाही नाही. आणि प्रभाकर दिवा खूपच 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 एक्साइट बॉलिंग टाकतात. लास्ट बॉल 2 रन. बघूया आणि कट मारलेला आहे बॉल आणि 1च रन. आणि भेंडीपाडा संघ विजयी झालेला आहे. हार्डलक हे पण 200 रुपये वाचले. धन्यवाद कमलाकरजी जाधव साहेबांचं. नक्कीच या आपल्यापासून रजा घेत आहेत. स्पर्धेकरता उपस्थित राहिले त्याबद्दल आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक आभार आम्ही व्यक्त करतोय. चला या मॅच मध्ये नक्कीच अनिल विलात यांच्याकडनं प्रत्येक विकेटसाठी पारितोषिक जाहीर झालं होतं. पांडुरंग सावर, त्यानंतर निलेश काकड आणि भूषण जाबर, नाही रवींद्र तोमडा, पांडुरंग सावर, निलेश काकड ठिकाणी यायचं आहे. 100 रुपयाचा कॅश प्राइज जाहीर झालं होतं अनिल विलाद यांच्याकडनं.